नमस्कार, मी जुईली जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी मुंबईला गेलेले आणि मी मुंबईवरून आले आहे डायरेक्ट माझ्या राजापूरच्या घरी. जर तुमच्यापैकी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केलेलं की तू एखादी चिकनची रेसिपी बनव म्हणून. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये चिकनची रेसिपी बनवणार आहे कोकणी पद्धतीने. आजच माझ्याकडे आमच्या बागेतून ओले काजूवर आलेत आणि ते मी आज चिकनच्या रेसिपीमध्ये घालणार आहे. चला सुरुवात करूयात रेसिपीला. तर आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत आणि चिकन घेतलंय. ते आधी चिकन धुवून घेऊया. थोडंसं नितळत ठेवायचं आणि मॅरिनेट करायला ठेवूया. चिकन आपलं ना धुवून झालंय. चिकन मॅरिनेट करायला टाकतो आता. एका बोलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आणि ना बरीच जण त्यावर दही टाकतात, तुम्ही घालू शकता, पण मला ना लिंबू आवडतो. कारण लिंबूने काय होतं की थोडं पाणी सुटतं आणि त्याचं टेस्ट पण थोडी बदलते. मला आवडतं लिंबू घातलेली जी टेस्ट असते ना चिकनची, ती मला आवडते आणि त्यामुळे मी लिंबू घालते. बऱ्याच ठिकाणी तिथे दही वगैरे पण घालतात. चांगलं लिंबू पिळून घेते. त्याच्यात थोडा मालवणी मसाला घेते मी ह्याच्यात. नंतर थोडं मीठ घालते मी. त्यानंतर हळद घालते थोडी. ही गावठी हळद आहे राजापूरची. माझ्या मैत्रिणीने घरी बनवली आहे आणि त्यांनी स्वतःच तिथे काढली पण आहे. तर ती हळद मी याच्यात घातली आहे. तर हे मी मसाले ॲड करते ह्याच्यामध्ये मॅरिनेशनला. आणि आता त्याच्यात मी आलं लसूण पेस्ट कुटून घालते. हे आलं लसूण आहे, ह्याची पेस्ट करून मी त्याच्यात कुटून टाकते. आता ही पेस्ट तयार झाली आहे आलं लसणाची. मी ह्याच्यात घालते आणि याला चांगलं मॅरिनेट करायला ठेवूया. मिक्स करूया. मगाचे मसाले होते, मसाल्यामध्ये मालवणी मसाला आहे, हळद होती माझ्या मैत्रिणीकडून घेतलेली गावठी हळद, आणि मीठ होतं. बघा तुम्ही इथे थोडं थोडं पाणी सुटायला लागलं त्याला, मीठ आणि लिंबू घातल्यावर. हे आहे ना जे मसाले सर्व आणि लिंबू या चिकनला त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊ देत. आणि तोपर्यंत आपण मग गरम मसाला बनवायला घेऊया. अर्धा किलो चिकन आहे आणि त्यासाठी मी एवढ्या साईजचे 2 कांदे घेते. बघा, एक मीडियम आहे आणि थोडासा छोटा आहे. आणि ह्याच्यातली पण मी हाफ करणार आहे थोडी. हे खोबऱ्याची वाटी, सुकं खोबरं वापरते मी. हे कांदे आहेत ना उभे उभे कापायचे आणि जास्त मोठे असे नाही, सेम साईजचे कापायचे, कारण ते आपल्याला भाजायचे आहेत ना. तर बरीच जण ना हे खोबरं आहे ना किसून पण घेतात. आपण असं घेतलं तरी चालेल, ते भाजायचंच आहे शेवटी. हा बघा, कांदा असा ना थोडासा गोल्डन होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं चांगलं. हे बघा, असा एवढा चांगला भाजला ना कांदा की उतरवून घ्यायचा. खोबरं भाजायचं कांदा भाजलेल्या तव्यामध्ये लगेच. आता ना ह्याच्यावर थोडेसे धणे घालायचे, थोडीशी बडीशेप घालायची. मला आवडते म्हणून घालते, सगळीजणच घालत नाहीत. मला आवडते म्हणून थोडीशी घालते. जिरं घालायचं. गॅस बंद केलेला आहे. तापलेल्या तव्यावर या गोष्टी टाकायच्या. त्याने काय होतं की ते करपत नाही आणि त्याला चव पण चांगली येते. एवढं भाजलं ना की मग ते त्याच्यात काढून टाकायचं. बंद केलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये आवाज येतो शूटिंग करताना आणि त्यामुळे बघा मला किती घाम आला येतो. तर आता हे झाल्यावरती आपण थोडंसं थंड करत ठेवूया आणि मिक्सरला लावूया.
मिक्सरमध्ये जेव्हा आपण घालू तेव्हा त्याच्यामध्ये आलं आणि लसूण सुद्धा थोडंसं घालायचं आहे. हे थंड होत आहे तोपर्यंत तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवते संध्याकाळचा. हे बघा असं दिसतं बाहेर संध्याकाळच्या वेळी. बघा इथे काम चालू आहे समोरच्या वेळीचं. आणि बघा लाल परी आपली. आणि संध्याकाळचे 6:30-7 वाजलेले आहेत. सूर्यास्त झाला आहे आणि किती छान नजारा दिसतोय बघा. अजून एक लाल परी गेलेली आहे. हा जो मसाला जेव्हा आपण वाटतो तेव्हा कांदा आणि हे खोबरं ते वेगळं वेगळं वाटायचं. कारण मध्ये नीट वाटलं जातं आणि मिक्स होतं नंतर नीट. आधी मी खोबरं वाटून घेते. बघा हे एवढं चालेल. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूयात. पूर्ण नाही झालंय पण सुगंध मस्त येतोय. तर मसाला बनवून झालाय आपला. आणि त्याच्यात फक्त एक तेजपत्ता टाकणार आहे कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये सगळे पदार्थ आहेत जे काही गरम मसाले आहेत ते. त्याच्यात तेल घालूया थोडं. जास्त तेल नाही घालायचं का माहिती कारण मसाल्यामध्ये ना ऑलरेडी तेल असतं खोबऱ्यात. तेल तापलं आहे त्याच्यात थोडासा तेजपत्ता टाकते. तेजपत्ता घातल्यानंतर त्याच्यात मी मालवणी मसाला घालते. मालवणी मसाला जळू नये ना म्हणून मग लगेच मी त्याच्यात गोडा मसाला घातला. त्याच्यात आलं लसूण वगैरे ऑलरेडी घातलेलं आहे त्याच्यामुळे वेगळं मी काही घातलेलं नाही आहे. काही जण मसाला जास्त घालू शकतात. मॅरिनेट करताना सुद्धा त्याच्यात आपण मसाला ऑलरेडी घातला आहे त्यामुळे मी थोडासा जपूनच मसाला घालते. मला जास्त तिखट आवडत नाही आणि घरी पण मी जास्त तिखट खायला देत नाही. ज्यांना हवा असेल तिखट त्यांनी अजून त्याच्यात लाल तिखट घातलं तरी चालेल. रंगासाठी थोडीशी लाल मिरची मी घालते. मसाला आहे ना बऱ्यापैकी सुकला आहे. त्याच्यात ना मी आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालते. बघा पाणी सुटलेलं चिकनला. कलेजी पण आहे त्याच्यात. मी याच्यात पाणी आत्ता घालणार नाही आहे. त्याच्या स्वतःच्याच वाफेत त्या चिकनला शिजू देणार आहे. बघितलं लिंबू घातल्यामुळे चिकनला पाणी सुटलेलं. आणि आता पण ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मी जेव्हा घातलं ना त्याच्यातून सुद्धा त्याला पाणी सुटणार आहे. जे पाणी आहे त्याच्यातच त्याला शिजू द्यायचं. त्याने टेस्ट चांगली येते. जर ग्रेव्ही करायची असेल ना थोडी कोणाला तर तुम्ही नंतर पाणी घालू शकता. पण नुसतं पाणी पण असं साधं थंड नाही घालायचं. ते तुम्ही आधी गरम करा आणि मग घाला. सध्या आपण ह्याला शिजू देत त्याच्या स्वतःच्याच वाफेवर. झाकण ठेवून थोडं शिजू देत. चिकन शिजतंय तोपर्यंत मी भात लावून घेते. कोकणी माणसाचं जेवण भात खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही. बघा हे आमच्या बागेतून आलेले काजू आहेत. मला याला काय ना ह्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये ठेवायची काही गरज नाही कारण त्याच्या ऑलरेडी साली काढून दिलेल्या आहे. तर मी आता हे थोडेसे धुईन आणि चिकनमध्ये घालीन. भरपूर काजू आहेत त्यातले आपण थोडेसेच घेतले आहेत कारण हेवी होईल. चिकन पण आहे भरपूर आणि जास्त लोक नाही आहेत खायला त्यामुळे एवढ्या काजूंची आपण भाजी करूया. हे धुवून घेतले आहेत आणि आता मी हे चिकनमध्ये डायरेक्ट घालते आहे शिजायला. थोडंसं मिक्स करून घेते. मी पाणी गरम करत ठेवते. हे पाणी गरम झालं ना की आपण मग चिकनमध्ये घालूया. मला ग्रेव्ही करायची आहे भाकरीसाठी आणि या भातासाठी त्यामुळे मी त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. ज्यांना सुकं हवं असेल ना त्यांनी असंच सुद्धा ते खाऊ शकतात. वरती फक्त झाकण ठेवा आणि चिकनच्याच
जे वाफ आहे त्याच्यातच शिजवून बघा आणि टेस्ट कशी येते आणि मला सांगा. चिकन चांगलं शिजलं आहे आणि हे बघा पाणी पण उकळलं आहे. आता ग्रेव्हीसाठी मी ह्याच्यात पाणी घालते. थोडंसं घालायचं. थोडंसं मीठ घालते इथे, कारण आपण मॅरिनेट करताना मीठ घातलं तेवढंच होतं. आयोडीन उडून जाऊ नये यासाठी मी थोडंसं उशिरा मीठ घालते. आणि याच्यामध्ये हळद जास्त आहे त्यामुळे याचा रंग पिवळा आहे थोडा. तुम्हाला लाल तिखट घालून तुम्ही त्याचा रंग लालसुद्धा करू शकता. तर ह्याला थोडंसं शिजू दे. मला इथे मस्त त्याचा सुगंध येतो आहे. वरून आहे ना थोडा फ्लेवरसाठी पुदिना घालते. ॲक्च्युली पुदिना जेव्हा तेल घालतो ना आपण मसाला तेव्हाच घालायचा. माझा थोडा राहिला होता, मी तो आता घातला तरी काय प्रॉब्लेम नाही. बघा ग्रेव्ही बघा असं पाणी सुटलं आहे मस्त याला. त्याचं पाणी आणि मी वरून घातलेलं पाणी, पातळ अशी ग्रेव्ही झाली आहे. चिकन शिजतं आहे तोपर्यंत पीठ मळून घेते भाकरीचं. कोथिंबीर घालून घेऊयात. चिकन शिजलं आहे. माझ्या हाताला पीठ दिसत असेल तुम्हाला, कारण मी भाकरी बनवते एका साईडला. तर हे झालं आहे आणि आता आपण परत ह्याच्यावरती झाकण लावून ठेवूयात. सर्व झालेलं आहे. आता फक्त कोशिंबीर जरा कापून घेऊया. सर्व जेवण आता बनून झालं आहे आणि मी आता ताटामध्ये वाढून घेते सगळं थोडं. हे बघा काजू चिकन, हे बघा काजू. हा मस्त सुगंध येतो. आणि हे बघा थोडेसे काजू पण घेते त्याच्यात. भाकरी मी ऑलरेडी घेतली आहे. आता थोडा भात घेते मी. भात घेते आणि इथे थोडीशी कोशिंबीर घेते. आणि ही आपली काजू चिकन थाळी रेडी झाली आहे. हा ऑन डिमांड व्हिडिओ होता आणि तुम्हाला जर असेच रेसिपीजचे व्हिडिओज अजून हवे असतील तर तसं तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. बाकी आपले ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ तर होणारच आहेत. आता स्पेशली आपले व्हिडिओ मुरामध्ये होणार आहेत. मुरामध्ये ज्यांना माहीत नसेल, मूर म्हणजे माझं गाव, त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत मी टेस्ट करून बघते कसं झालं आहे ते. काजू पण एक घेते त्याच्यात. बोलायचं म्हणून नाही, म्हणजे मी स्वतः बनवलं आहे म्हणून मी बोलते असं नाही, पण जेन्युअनली टेस्टी झालं आहे. मसाले वगैरे मी एकदम परफेक्ट प्रमाणात घातलेले. तिखट किंवा त्याचा जो झणका वगैरे एकदम परफेक्ट लागतं आहे. मला खूप आवडलं आहे. तुम्ही पण अशी भाजी करा. तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.